उन्हाळ्यात फक्त पाणी पिणं पुरेसं नसतं. हे 5 पदार्थ खाल्ले नाहीत ना, तर वाढत्या उष्णतेमुळे शरीर पटकन कमजोर होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, डेली डोसच्या या खास विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की उन्हाळ्यात स्वतःला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खाणं खरोखरच सर्वात जास्त गरजेचं आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की उन्हाळ्यात फक्त पाणी पिणं खरोखरच पुरेसं आहे का? कारण बघा, आपल्यापैकी अनेकांचा असा एक समज असतो की केवळ पाण्याची बाटली सोबत ठेवली म्हणजे झालं आपलं काम. पण खरं सांगायचं तर या भयंकर उष्णतेचा सामना करण्यासाठी फक्त आणि फक्त पाण्यावर अवलंबून राहिल्याने शरीराला खूप थकवा जाणवू शकतो आणि आपलं शरीर या उष्णतेला अगदी सहज बळी पडू शकतं. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की उन्हाळ्यात शरीरामध्ये नेमकं घडतं तरी काय. बघा, कडक उन्हात शरीरातून प्रचंड घाम बाहेर पडतो आणि या घामावाटे केवळ पाणीच नाही तर शरीरातील अत्यंत महत्त्वाची खनिजे म्हणजेच आपले मिनरल्सही कमी होतात. याचाच परिणाम म्हणून शरीर अगदी पटकन कमजोर होतं आणि म्हणूनच या विशिष्ट पदार्थांची आपल्याला तीव्र गरज भासते. चला तर मग या सुपर फूड्सच्या लिस्टला सुरुवात करूया. पाहूया क्रमांक 1. काकडी. होय, काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण अक्षरशः भरपूर असतं. ती शरीर आतून अगदी थंड ठेवते आणि डिहायड्रेशनपासून म्हणजेच पाण्याच्या कमतरतेपासून आपल्याला सक्रियपणे वाचवते. उन्हाळ्यात नॅचरली हायड्रेट राहण्यासाठी हा खरंच एक उत्तम आणि सोपा पर्याय आहे. आता वळूया पुढच्या पदार्थाकडे. क्रमांक 2. कलिंगड. कलिंगडाला तर उन्हाळ्यातलं अगदी सुपरफूडच मानलं जातं. या कलिंगडाचा दुहेरी फायदा आहे बरं का. ते शरीराला नैसर्गिक थंडावा तर देतच, पण त्यासोबत उष्णतेमुळे आलेला थकवा दूर करून इन्स्टंट एनर्जी पण देतं. यानंतरच्या पदार्थाला तर आपल्या आहारात खूप महत्त्व आहे. बघूया क्रमांक 3. ताक. बघा, दररोज फक्त 1 ग्लास ताक जरी पिलं ना तरी पचनक्रिया एकदम चांगली राहते. उन्हाळ्यात बऱ्याचदा पोटाचे त्रास वाढतात, त्यावर ताक हा एक अगदी रामबाण उपाय आहे. आणि याचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ताक शरीरातील अंतर्गत उष्णता लक्षणीयरित्या कमी करतं. आता पुढे पाहूया क्रमांक 4. नारळ पाणी. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे घामावाटे शरीरातील मिनरल्स निघून जातात, बरोबर? तर नारळ पाणी हे शरीरातील तेच कमी झालेले मिनरल्स अगदी नैसर्गिकरित्या परत भरून काढतं. कडक उन्हामुळे होणाऱ्या जीवघेण्या हीट स्ट्रोकपासून म्हणजेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नारळ पाणी खरंच खूप फायदेशीर आहे. हे अगदी एका नैसर्गिक ढालसारखं काम करतं. आणि या यादीतला आपला शेवटचा पदार्थ क्रमांक 5. लिंबू पाणी. उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरून घरात पाऊल टाकल्यावर सर्वात आधी आठवण येते ती लिंबू पाण्याचीच. हे एक अत्यंत साधं पण प्रचंड प्रभावी पेय आहे. लिंबू पाणी शरीराला इन्स्टंट फ्रेशनेस देतं. उन्हामुळे येणारा तीव्र थकवा आणि गळून गेल्यासारखं वाटणं यावर लिंबू पाणी अगदी जादूसारखं काम करतं आणि थकवा लगेच कमी करतं. आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची बोनस टिप. एका बाजूला आपण हे उपयुक्त 5 पदार्थ पाहिले, पण दुसऱ्या बाजूला हे लक्षात ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे की उन्हाळ्यात जास्त तेलकट, तिखट आणि जंक फूड खाणं टाळलंच पाहिजे. कारण जर आपण हे हानिकारक पदार्थ खाल्ले तर शरीरात उष्णता प्रचंड वेगाने वाढू शकते आणि हायड्रेशनसाठी केलेले आपले सगळे प्रयत्न अक्षरशः वाया जाऊ शकतात. शेवटी हा एक खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आजच्या आपल्या रोजच्या धावपळीच्या आहारात या 5 अत्यावश्यक पदार्थांपैकी आपण किती पदार्थांचा खरोखरच समावेश करतो? तर मित्रांनो, हे पदार्थ उन्हाळ्यात नक्की खा आणि स्वतःची काळजी घ्या. डेली डोसचं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.